पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेन. चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू आहेत पंकजा मुंडे पाहून घेतील जानकरांचं. तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि जानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आहे आता, मला तिला कळतं मला कुठं थांबवायचं कुठं नाही थांबवायचं. मी आता थोडीच हुशार झाले, मी आधीच हुशार आहे. थांबवणार की नाही? आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलंय. राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत, ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे. या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील. मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष आहे. भावाला महाविकास आघाडीमधून लढण्याच्या शुभेच्छा द्याल का? भावाला शुभेच्छा द्याल का महाविकास आघाडीमधून लढण्याच्या? एक मास लीडर आहे, इतर ठिकाणी तुमची गरज लागणार आहे प्रचारासाठी, म्हणून तिला तुल्यबळ उमेदवार दिला जाणार आहे. चर्चा सगळी सुरू आहे. काय बीडमध्ये तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं तुल्यबळ उमेदवार दिला जातोय तुम्हाला तिला अडकवण्यासाठी, कारण इतर राज्यात तुम्हाला फिरता येऊ नये. ही निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही. 2004 पासून मी काम करते आणि मला वाटतं ही 5वी लोकसभा निवडणूक आहे. मला आठवतं 17 वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता. त्याच्यामुळं खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी ते विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे. मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहोळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल? त्यांना निवडून आणण्यासाठी थोडीच देता येईल. ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील, त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील. त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही. माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णतः माझी उमेदवारी ही मला पुढे न्यायची. राज्यभरात प्रचार करणार पक्षाने सांगितलं तर करेन. काही मागच्या 5 वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले ज्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्या त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेत? परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात 5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर. तर परिणामांची विचार करूनच निवडणुकीच्या आखणी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पदरात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो. तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल. लास्ट प्रश्न. मी सांगितलं की मला पक्षाने सांगितलं तर मी जाईन. मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णतः स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे. मी लोकसभेची उमेदवार आहे. मागच्या 3ही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे, राज्याबाहेरही केलेला आहे. आता पक्ष मला काय सांगेल त्याच्यानंतर मी ठरवेन. आमचे सर्वोच्च नेता त्यांना भेटलेत, त्याच्यानंतर मी काय टिप्पणी करणार? फायदा होईल असं वाटल्यानेच घेतलं गेलं असेल असं मला वाटतं. कई हिंदी ले लीजिए ताई, एक हिंदी दे दी ना हिंदी. सवाल दो. मैं अपने जीत को लेकर पूरी तरह आश्वस्त हूँ. मेरी नहीं, मैं मुरली मोहोळ की जीत के लेके भी आश्वस्त हूँ, क्योंकि जो विकास के काम हमने किए हैं उसको लेकर ही हम जनता में जाएंगे. ये मेरा 5वां चुनाव है. मतलब मैं खुद लोकसभा का पहली बार लड़ने जा रही हूँ, पर लड़वाया जरूर है. तो मेरा अनुभव 22 साल की राजनीति का, मेरे जो संबंध मैंने अपने पक्ष में और बाकी सब लोगों के साथ जो प्रस्थापित किए हैं, जब मैं बीड की पालक मंत्री थी, जब मैंने काम किया है तो मैंने कभी भी कोई भेद नहीं किया कि ये पार्टी का है, ये जाति का है, धर्म का है. तो जनता के मन में मेरा जो स्थान है उसके प्रति मुझे पूरा विश्वास है कि मैं बहुत ही सम्मानजनक जीत हासिल करूंगी. तर पक्षानं सांगितलं तर राज्यभरामध्ये प्रचार करणार असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. मला राज्यभर प्रचार करण्याचा अनुभव आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. आज त्या पुण्यामध्ये होत्या.